हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्लॉग. सो आज मी शूट करते माझा पहिला व्लॉग, ज्याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि आज मी चालली आहे माझ्या सगळ्यात आवडत्या देवळात. म्हणजे मन शांत करायला मी नेहमी तिथेच जाते आणि तिथे गेल्यावर एकदम प्रसन्न, एकदम छान वाटतं. सो आज माझा प्लॅन एकदम अचानक झाला आहे आणि माझ्याबरोबर येते माझे खूप जास्त खास मैत्रीण. ऑलरेडी लेट आहोत, 11 वाजलेत. 1 वाजता मंदिर होतं बंद. सो आणि आपल्याला पोहोचायचं आहे ग्रँड रोडला, जे की खूप लांब आहे. पण येस, आपण ट्राय करणार आहोत. फटफट निघूयात आणि फटफट पोहोचूयात आणि बघूयात आपण काय काय करतो दिवसभर. आणि पाठनं थोडासा आवाज येत असेल बिकॉज माझे इथे काम चालू आहे. प्लीज बेअर विथ दॅट. सो लेट सी कसा होतो आहे हा व्लॉग आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. सो गाईज, आता मी पोचली आहे दादर स्टेशनला आणि आय हॅव द गर्ल विथ मी नाव. सो हाय विनिशा. हेलो. सो वी आर लेट, वी आर सुपर लेट. यू आर लेट. आय एम लेट, सॉरी. मैं लेट हूँ, मी लेट झाली आहे. आता 1 वाजता देऊळ बंद होणार आहे आणि आपल्याला ट्रेन पकडून ग्रँड रोडला जायचं आहे आणि तिकडून मग टॅक्सी मिळत नाही जिथे आपल्याला जायचं आहे तिथे जायला. तर जाम फंबल पडतात, जाम दाम लागलाय. सो लेट्स गो विनिशा. लेट्स गो. ट्रेनसाठी वाट बघतोय चर्चगेटच्या. मला असं भीती वाटते यार की मिळेल की नाही, दर्शन मिळेल की नाही. पण येस, मिळेल, नक्की मिळेल. मिळेल का दर्शन? पक्का ना? 1 बजे बंद जात आहे. करेक्ट, एक को बंद होता. हाँ, नहीं जाना चाहिए. वहाँ से कितना बात है? वहाँ से टैक्सी तो बबला चाहिए. नहीं, मेरे को उधर भी जाना है. सो आम्ही आज जातोय इस्कॉनला आणि बाबुलनाथला. खूप शांत जागा आहे दोन्हीही. सो लेट्स गो. बघू. आय होप मला इस्कॉनमध्ये कृष्णा आणि राधाराणीचं दर्शन मिळेल. आय होप. अरे पैसा देने देना. पहुंच गए हम, वी आर ऑन टाइम. ॲटलीस्ट 15 मिनटं तरी आरती मिळेल. कल मार विनिशा, देंगे पैसे दे जल्दी. कर ले. अंकल ये लो. अरे 30 रुपया होगा. 10 रुपया कौन तेरा है तेरे पास? चुप बैठ. जीपे करूंगी मैं तेरे को विनिशा, पक्का. ढूंढना जल्दी ढूंढ. सो गाईज, आता आम्ही पोचलो इस्कॉन टेम्पलला आणि आता आम्ही इथे शूज स्टँडच्या इथे आहोत. आता शूज काढून त्यांना दिलेत. टोकन घेऊ आणि पटकन जाऊ वरती. मस्त भजन कीर्तन आरती चालू आहे. वाव, व्हॉट अ फीलिंग दिस इज. प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद की जय. All glories to the assembled devotees, all glories to the assembled devotees, all glories to the assembled devotees, all glories, all glories, all glories to Shri Guru and Shri Gauranga. Namaste Narasimhaya. सो आता आम्ही जस्ट इस्कॉनमधनं बाहेर आलो आणि लिटरली एवढे छान वाईब्स होते, एवढं छान वाटलं ना. म्हणजे एकदम स्ट्रेस टाइम रिलीफ. पे पहुंच गए. मैं येस, आम्ही वेळेवर पोचलो. उनकी कृपा, उनकी कृपा. उनकी कृपा. और कैसा मेरा लगा भरोसा. विनिशा? कैसा और मेरा लगा? भरोसा. अच्छा, मैं पागल. हाँ. तू पागल. कैसे लगा विनिशा? अच्छा लगा, पर Experience. जल्दी आते तो और अच्छा रहता. बहुत हाँ ना? 10-15 मिनट का ही दर्शन मिला. पण मिला. मिला. दॅट इज That is इम्पॉर्टंट. important. आणि राधा राणीच्या चरणांमधली फुलं मिळाली. वाव, व्हॉट्स बेटर दॅन दिस अँड व्हॉट कुड वी आस्क फॉर. जातोय इस्कॉनच्या गिफ्ट शॉपमध्ये. तिकडे बघूयात आपल्याला काय काय दिसतं आणि त्याच्यानंतर पेट पूजा. सो स्टे कनेक्टेड. येस, स्टे कनेक्टेड. सो आता आम्ही गिफ्ट शॉपमधनं बाहेर आलो आहे आणि गिफ्ट शॉपमध्ये व्लॉग न करण्याचं कारण होतं की तिथे खूपच जास्त शांतता वगैरे होती. तर मग म्हटलं की नको. बट येस, आम्ही गिफ्ट शॉपमधनं माझ्या
कृष्णाच्या सुंदर अशा मूर्तीसाठी सुंदर असं आणि त्याच्यानंतर ते हे पण घेतलं फिंगर काउंटर असतं ना ते पण घेतलं आहे. सो ट्राय करूयात. जप करायचा विचार आहे, बघूयात होतो का. करणार मोस्टली तर, बट लेट्स सी. आता आम्ही जातो आहे खायला, बघतो आहे, विचार करतो आहे इस्कॉनच्या समोर जे सोम आहे ना तिकडे जाऊ, बट फिक्स नाही आहे. बघू. इथे अजून एक ब्रिजवासी म्हणून पण एक छोटंसं हां ब्रिजवासी तर तिकडे ब्रिजवासी म्हणून असं एक छोटंसं दुकान आहे, तिथे खूप छान खायला मिळतं. आणि मग त्याच्यानंतरचा स्टॉप असणार आहे बबुलनाथ मंदिर. तर स्टे कनेक्टेड, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि येस सबस्क्राईब करा. आम्ही आलो आहे इस्कॉनच्या समोरच्या सोम हॉटेलला. मी ते पहिले आलेले तेव्हा आम्ही ट्राय केलेलं इथूनचं बिस्किट भाकरी जे खूप जास्त भारी होतं. सो आता बघूयात मॅडम काय मागवतात ते बघूयात. एक चीज ये खा सकते हैं क्या? गट्टे की सब्जी, गट्टे की सब्जी उधर ऐसे थोड़े आएंगे. सो आम्ही विचार केला आहे की आम्ही घेऊ गट्टे की सब्जी. आय डोंट नो इफ यू कॅन सी दिस. गट्टे की सब्जी. लेट्स सी कसं आहे. आय थिंक सो हे गुजराती हॉटेल है, आई एम नॉट श्योर, बट लेट्स गिव आवर ऑर्डर. तू लेके आई है मेरे को आज सोम में. यस. कैसा लग रहा है तेरे को? खाने तो दे ऐसे ही इंची पिंची कॉम्प्ली. ऐसे खाना मंगाते हैं यहाँ पे लोग. हमको कुछ पता ही नहीं क्या है. मैं खिचड़ी खाने वाली थी. खिचड़ी कौन खाता है? सोम में आके तू खिचड़ी खा रही है. गुजराती रेस्टोरेंट है खिचड़ी. खिचड़ी का इतना ऑप्शन मैंने लाइफ में पहली बार देखा. उसका अलग सा मेन्यू है खिचड़ी का. जस्ट खिचड़ी सूप छोड़ते हैं खिचड़ी का अलग मेन्यू. कितना अच्छा है. यहाँ पर लोग खिचड़ी खा रहे हैं. फॉरेनर्स तो खिचड़ी खाते हैं. दिखाओ क्या? हाँ दिखाओ. ताकत है तो दिखाओ. वेरी वेरी दिखाओ. शर्म कर ले, मेरे को है तेरे को नहीं है. एटलीस्ट जाना था एक टाइम. जा रहे हैं खा रहे हैं. फिर अब कॉलेज के बाद स्ट्रीट फूड खाएंगे. कितना खाएगी रे? 2 रोटी से कहाँ होगा. मेरा हो जाएगा तेरे पे. तो यहाँ पे गट्टे की सब्जी और कौन सा तो पराठा आ गया है. और पराठा हाँ पर रोटी, हाँ वही यार रोटी पराठा जो भी है खा ले. बता मेरे को टेस्ट. गो फॉर इट. हम बढ़िया है. सैलड फर्स्ट. उसके अंदर फिलिंग दिखा. हाँ अरे कुछ तो स्टफ्ड है ना. फिलिंग में क्या बोली. स्टफ पराठासारखं काहीतरी आहे. बघूयात. गट्टे की सब्जी. पता नहीं यार ये क्या होता है. काय असतं गट्टे की सब्जी. हाँ ना. अरे गट्टा वो है रे. ओके. बाप नाही आहे. ओके म्हणजे असं ब्लँड लागतं थोडं. कमी स्पायसी आहे. गुजराती फूड कम स्पाइसी होता है. मेरे को इतना पसंद नहीं है. मैं नहीं खाऊंगी क्या तुझे. बस देख ब्रिजवासी यहाँ का फेमस है. मैं क्यों तेरी वजह से विनीशा. मैं कुछ नहीं बोली तू अभी. हिंदी में बात मत कर मेरे से. मराठी तो बोलने नहीं देती मुझे. हा तू प्लीज मराठीच बोल. तर आता आम्ही सोमच्या समोर जे ब्रिजवासी आहे ना तिकडे आलो आहे आणि तिकडे खूप छान चाट मिळतं. लाईक कचोरी समोसा खूप भारी. तर आय एम ट्राईंग टू जाना आय एम ट्राईंग टू हॅव समोसा. मस्त आहे. चटनी गेम चेंज भाई. ये है गोड चटनी. गोल्ड चटनी गेम चेंज. टिकट. ब्रिजवासी की लस्सी टेस्ट करते हैं. मित्रांनो स्वर्ग सुख म्हणजे काय असतं ते ही लस्सी प्यायल्यावर मला परत एकदा कळालं. हिला बघा. स्वर्ग सुख असेल. हा असेल. तू मराठी मला बोल. तर नाही आहे. मराठी हा मत बोल. चुप बैठ. तू बोल अभी मेरे को मराठी बोल वापस. असं
गंदे रिएक्शन क्यों दे रही है? अच्छा है ना? मलाई मेरे को लेके नहीं जाती, तू बिजी रहती है, तो ही कितना जगह जाती है फालतू औरत। मराठीत बोल. मदर टंग शुरू करूँ मैं? हाँ मैं करू. एक डायलॉग के अलावा कुछ नहीं आता मला तुझे? मल्याळम येतं, तिच्यामुळे येतं, पण येतं. नहीं येतं. नहीं, वो एक शब्द के अलावा कुछ और आता क्या बता मुझे, सेंटेंस के अलावा. पूर्ण वाक्य आहे ते, एक शब्द नाही वो सेंटेंस के अलावा आता है मस्त ना. बांसुरी और पी के लस्सी. बस चल. समय क्या हो रहा है? भारी आहे भारी. या इथे नक्की या, ब्रिजवासीला या आणि त्यांची लस्सी प्याच आणि कचोरी पण खा. खूप मस्त आहे, खूप कचोरी मस्त आहे. सॉरी ब्लॉग मध्ये दाखवायचं विसरलो, पण छान आहे. इधर इधर अपने को कॉलेज से मैसेज आया है, काय म्हणजे मैंने बता दी. आता आम्ही आलो आहे बाबुलनाथ मध्ये एंटर केलं आहे. सो वर जाऊ. आता थोडे कष्ट आहेत, ते चढणं म्हणजे थोडेसे कष्ट आहेत, पण लिफ्ट भी है. भगवान के लिए कर देंगे. चल वो साइड से पागल. ये ऐसे लोग होते हैं, इनको समझता कुछ नहीं है, अंधे लोग. हा ना, ये ना. हा स्वतः आम्ही जातोय वर. खूप शांत आहे इथे, छान वाटतंय. लेट्स गो, बघूयात. चल ना जल्दी विनिशा. जल्दी चलेंगे, जल्दी ज़्यादा दम घुट गया. हाफवे. तो गाईज ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही. हा विनिशा थक गई ना. हा फायनली पोचलो फायनली. सो आता आम्ही निघालो आहे ग्रँड रोडवरून परत दादरला जायला. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. एकदम ना असा स्मूथ गेला दिवस, म्हणजे एकदम शांतता होती दोन्ही ठिकाणी. आम्हाला छान दर्शन मिळालं, मस्त खाल्लं, खूप गप्पा मारल्या. खूप छान दिवस होता, एकदम मेमोरेबल होता. सिम्पल बट मेमोरेबल. तर आता आम्ही निघालो आहे ग्रँड रोडवरून दादरला जायला. जास्त उशीर तर नाही झाला आहे, आय गेस 3-3:30 झालेत. 3:30 झालेत आय गेस. बट येस, आता आम्ही जाऊ बॅक टू पवेलियन. सो फ्रूटफुल डे. फ्रूटफुल डे. येस, थँक्यू विनी. मोस्ट वेलकम. सब्सक्राइब गाइस, और अगले ब्लॉग का इंतज़ार करना. नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बोलो इसकी कौन सी चीज़ आपको पसंद नहीं है.